नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर। कधी विचार केलाय का, जर एखादा खुनाचा आरोपी आधीच मेलाय तर मग खून कोणी केला आणि का? देवगाव, रात्री 12:30ची वेळ, गाव पूर्ण शांत, फक्त झाडाच्या सावल्या हलतायत। पाटील काकाच्या मोठ्या वाड्यात एक दिवा अजूनही पेटलेला। अचानक काच फुटल्याचा आवाज, जमिनीवर रक्त, टेबल उलटलेले आणि पाटील काका निश्चेत पडलेले, त्यांच्या हातात घट्ट पकडलेला एक कागद। सकाळ होते, गावात बातमी पसरते, पाटील काकाचा खून झाला। लोक जमायला लागतात, कोणी घाबरलेलं, कोणी कुजबूज करत। कोणी केलं असेल? चोरी तर नाही झाली, दार आतून बंद होतं म्हणे, जीप येते, धूळ उडते, इन्स्पेक्टर अमोल देशमुख उतरतो, शांत चेहरा पण डोळ्यात तीक्ष्ण नजर। तो घटनास्थळाकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, हे साधं प्रकरण नाही। अमोल आत जातो, रक्ताचे ठसे, तुटलेली काच आणि पाटील काकाचा हात। तो हळूच कागद काढतो, त्यावर काहीतरी लिहिलेलं असतं, पण अर्धवट, अस्पष्ट। एक कॉन्स्टेबल ओरडतो, सर इथे बघा। एका कोपऱ्यात सापडतो एक जुना मोबाईल आणि एक फोटो। अमोल फोटो उचलतो, त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसतं। पाटील काका आणि त्याच्या शेजारी उभा एक तरुण। अमोल विचारतो, हा कोण आहे? गावातील एक माणूस घाबरत म्हणतो, सर हा संदीप आहे। अमोल, कोण संदीप? गावकरी, राजेशचा भाऊ, पण तो तर 5 वर्षापूर्वी मेलाय। अमोलच्या डोळ्यात संशय येतो, तो फोटो पुन्हा पाहतो, मृत माणूस आणि खुनाच्या ठिकाणी त्याचा फोटो। राजेश आपल्या घराच्या ओसरीवर बसलेला असतो, डोळे थकलेले, चेहरा शांत, पण आत काहीतरी दडलेलं। एक माणूस धावत येतो, राजेश ऐकलंस का? पाटील काकाचा खून झाला। राजेश थोडा स्तब्ध होतो, पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा एक वेगळी चिंता दिसते। त्या रात्री राजेश एकटा बसलेला, घरात अंधार, अचानक फोन वाजतो। तो नंबर अनोळखी। राजेश हळूच फोन उचलतो, हॅलो। 2 सेकंद शांतता आणि मग एक ओळखीचा आवाज, भाऊ मी परत आलोय। राजेशचा चेहरा पांढरा पडतो, फोन हातातून सुटतो, तो हळूच कुजबुजतो, संदीप? गडद आवाजात निवेदन, मृत माणूस परत आला होता का? की हे फक्त एका मोठ्या रहस्याची सुरुवात होती? संदीप खरंच जिवंत आहे का? पाटील काकाच्या खुनामागचं खरं कारण काय आहे आणि राजेश काय लपवतोय? ही कथा पूर्ण ऐका। एक खून, एक मृत आरोपी आणि एक आवाज जो परत आला होता। राजेशच्या कानात अजूनही घुमत होता, भाऊ मी परत आलोय। रात्रीच गडद अंधार, राजेश घामाने भिजलेला, श्वास वेगाने चालू। तो स्वतःशीच पुटपुटतो, नाही हे शक्य नाही, संदीप तर मेला होता। तो घराभोवती नजर फिरवतो, तो कुणीतरी त्याला पाहत आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर अमोल पाटील काकाच्या घरात पुन्हा तपास करत असतो। तो प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहतो, तुटलेली काच, रक्ताचे ठसे आणि मोबाईल चालू केला जातो। मोबाईल मध्ये शेवटचा कॉल संदीप नावाने सेव्ह केलेला असतो। अमोलच्या कपाळावर आठ्या। तो कॉन्स्टेबलला विचारतो, हा नंबर ट्रेस करा लगेच। अमोल थेट राजेशकडे जातो। राजेश दरवाजा उघडतो, थोडा घाबरलेला। अमोल शांतपणे विचारतो, तुझा भाऊ संदीप तो खरंच मेलाय का? राजेश गोंधळतो, तो 5 वर्षापूर्वी अपघातात। अमोल त्याच्या डोळ्यात पाहतो, मग त्याचं नाव पाटील काकाच्या मोबाईल मध्ये का आहे? राजेश काहीच बोलत नाही, त्याच्या डोळ्यात भीती, अपराध। तो हळूच म्हणतो, सर काही गोष्टी भूतकाळातच राहू द्या। अमोल कठोर आवाजात म्हणतो, तेव्हा खून होतो, तेव्हा भूतकाळही बोलतो। अमोल पोलीस स्टेशन मध्ये तो जुनी फाईल उघडतो, संदीप अपघाती मृत्यू, फोटो बघतो, देह पूर्ण जळालेला, ओळख फक्त कपड्यावरून। अमोल हळूच म्हणतो, हे काहीतरी बरोबर नाही। अमोल आदेश देतो, त्या मृतदेहाचा DNA रिपोर्ट पुन्हा काढा। कॉन्स्टेबल चकित, सर 5 वर्ष झाली। अमोल, सत्याला वेळ लागत नाही, फक्त धाडस लागतं। रात्री पाऊस सुरू, राजेश खिडकीत उभा,
त्याच्या डोळ्यासमोर जुनं भांडण. संदीप ओरडतो, मला माझा हिस्सा हवा आहे. राजेश, तू सगळं उद्ध्वस्त करतोस. संदीप रागात, एक दिवस मी सगळं संपवेन. तो घर सोडून जातो. राजेश वर्तमानात परत येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू. मी त्याला थांबवलं असतं तर तो आज जिवंत असता. अचानक पुन्हा फोन वाजतो. तोच नंबर. राजेश घाबरत उचलतो. कोण आहेस तू? आवाज, भाऊ, सत्यापासून पळू नकोस. राजेश थरथरतो. संदीप, तू जिवंत आहेस का? फोन कट. दुसऱ्या दिवशी अमोलला रिपोर्ट मिळतो. तो वाचतो आणि स्तब्ध होतो. मृतदेह संदीपचा नाही. अमोल जोरात म्हणतो, म्हणजे संदीप जिवंत आहे. जो मेला होता तो जिवंत निघाला. पण तो परत का आला? आणि पाटील काकाच्या खुनाशी त्याचा काय संबंध आहे? संदीप खरंच खुनी आहे का? त्यांनी स्वतःचा मृत्यू का बनावट केला? आणि राजेश अजून काय लपवतोय? गंभीर मंद आवाज, मृतदेह संदीपचा नव्हता. म्हणजे जो 5 वर्षापूर्वी मेला तो कुणीतरी दुसराच होता. क्षणभर शांतता. मग संदीप कुठे होता? आणि पाटील काकाचा खून त्यानेच केला का? पोलीस स्टेशनमध्ये अमोल टेबलवर हात आपटतो. ही केस आता साधी राहिलेली नाही. तो टीमला आदेश देतो, संदीपचा जुना कॉल रेकॉर्ड काढा, पाटील काकाचे आर्थिक व्यवहार तपासा आणि राजेशवर लक्ष ठेवा. एक कॉन्स्टेबल दुरून राजेशच्या घरावर लक्ष ठेवतो. राजेश बाहेर पडतो. चेहरा तणावग्रस्त. तो थेट गावाबाहेरच्या रस्त्याकडे चालत जातो. रात्रीची वेळ असती. गावाबाहेरच एक जुनं ओसाड गोदाम. राजेश हळूच आत जातो. आत अंधार. अचानक सावली हलते आणि एक आवाज, तू आलास भाऊ. प्रकाशात चेहरा दिसतो. राजेशच्या डोळ्यात धक्का, राग आणि आनंद सगळं एकत्र. संदीप, तू खरंच जिवंत आहेस? संदीप हसतो, पण डोळ्यात वेदना. हो भाऊ, पण ज्या दिवसापासून मेलो त्या दिवसापासून जगणं सोपं नव्हतं. राजेश रागाने म्हणतो, तू सगळ्यांना फसवलंस, मला सुद्धा. संदीप, माझ्याकडे पर्याय नव्हता. मी कर्जात बुडालो होतो आणि पाटील काका मला संपवणार होते. संदीप सांगतो, त्यांनी मोठं कर्ज घेतलं. पाटील काकांनी मदत केली, पण नंतर ते त्याला ब्लॅकमेल करू लागले. मी जिवंत राहिलो असतो तर त्यांनी मला मारले असते. संदीप पुढे सांगतो, त्या अपघातात जो मेला तो दुसरा माणूस होता. मी त्या संधीचा फायदा घेतला आणि गायब झालो. राजेश स्तब्ध होतो. म्हणजे तू 5 वर्ष लपून राहिलास? संदीप, मी रोज मरत होतो भाऊ, तुझ्यापासून दूर राहून, आई आठवणीपासून दूर. त्याच्या डोळ्यात अश्रू होतात, पण परत यायलाच लागलं, कारण पाटील काका थांबणार नव्हते. राजेश थरथरत विचारतो, तू त्यांचा खून केलास का? संदीप काही क्षण शांत राहतो. मग हळूच, त्या रात्री मी त्यांना भेटायला गेलो. वाद झाला, खूप मोठा. संदीप पुढे म्हणतो, पण भाऊ, मी त्यांना मारलं नाही. राजेश चकित होतो. मग खून कोणी केला? संदीप गंभीर आवाजात, मी तेथेच होतो, पण जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा ती जिवंत होती. खरा खुनी अजून बाहेरच आहे. अमोल आणि त्याची टीम गोदामाला घेतात. कॉन्स्टेबल सर, राजेश आत आहे. अमोल आणि कदाचित संदीपही. गोदामात राजेश आणि संदीप दोघेही एकमेकाकडे पाहतात. आपल्याला सत्य बाहेर आणावं लागेल. अचानक पोलीस आत घुसतात. संदीप, हात वर कर. संदीप हळूच हात वर करतो. राजेशकडे पाहतो. भाऊ, आता सगळं तुझ्यावर आहे. राजेशच्या डोळ्यात अश्रू. तो मनात म्हणतो, मी भाऊ वाचवू का की सत्य? गंभीर आवाज, संदीप जिवंत होता, पण तो खुनी नव्हता. मग खरा खुनी कोण आहे? संदीप जिवंत होता, पण तो खुनी नव्हता. जो मेला होता तो जिवंत निघाला, पण तो खुनी नव्हता. मग खरा खुनी कोण? संदीपला अटक करतात. इन्स्पेक्टर अमोल समोर बसलेला. अमोल शांत पण धारदार आवाजात, तू म्हणतोस की तू खून केला नाही, मग सत्य सांग, त्या रात्री काय झालं? संदीप डोळे बंद करतो. पावसाची रात्र. संदीप वाड्यात शिरतो. पाटील काका आधीच रागात असतात.
तू परत आलास, पैसे दे, नाहीतर सगळं उघड करीन. वाद वाढतो. संदीप ओरडतो, मी सगळं सहन केलंय, पण आता नाही. तो वळतो, तो निघून जातो. दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो. संदीप बाहेर येत असताना त्याला एक सावली दिसते. घराच्या मागच्या दरवाजातून कुणीतरी आत जाताना, पण त्याचा चेहरा दिसत नाही. अमोल विचारात पडतो. म्हणजे खून तुझ्या नंतर झाला. तो टीमला आदेश देतो, त्या सावलीचा शोध लावा. पाटील काकाच्या हातातला कागद, रिपोर्ट येतो. त्यावर अर्धवट लिहिलेलं नाव राज. अमोल कुजबुजतो. राजेश. सगळ्यांचे डोळे मोठे होतात. राजेशच खुनी आहे का? राजेशला पोलीस स्टेशन मध्ये आणलं जातं. अमोल सरळ विचारतो, त्या रात्री तू कुठे होतास? राजेश शांत, घरी. अमोल कडक आवाजात बोलतो, खोटं बोलू नकोस. पाटील काकांनी शेवटचं नाव तुझंच लिहिलंय. राजेशचे डोळे भरतात. तो ओरडतो, मी त्यांना मारलं नाही. राजेश शांत होतो आणि हळूच बोलायला लागतो. त्या रात्री मी तिथे गेलो होतो. सगळे स्तब्ध होतात. राजेश वाड्यात येतो. पाटील काका जमिनीवर पडलेले, अजून जिवंत पण जखमी. ते राजेशचा हात पकडतात. मला वाचव राजेश. राजेश घाबरतो. कोण केलं हे? पाटील काका काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात, पण आवाज निघत नाही. राजेश म्हणतो, मी त्यांना वाचवू शकलो असतो. सगळे लक्ष देऊन ऐकतात, पण मी काही केलं नाही. अमोल, का? राजेश रडस, कारण मला वाटलं हे सगळं संपलं पाहिजे. त्यांनी संदीपचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, आणि माझंही. त्या क्षणी मी भाऊ नव्हतो. मी फक्त एक तुटलेला माणूस होतो. मग हा खून आहे का, की एक अपराध? संदीपला कळतं. तो ओरडतो, भाऊ तू असं कसं करू शकतोस? राजेश रडतो, मी रोज मरतोय संदीप, त्या एका निर्णयामुळे. राजेश घटनास्थळी होता, मग त्याने खून केला नाही. मग खरा खुनी कोण आहे? इन्स्पेक्टर अमोल टेबलावर सर्व पुरावे पुन्हा लावतो. फोटो, मोबाईल कॉल, कागदावरचं अर्धवट नाव, सीसीटीव्ही फुटेज. तो स्वतःशीच बोलतो, खरा खुनी सगळ्यांसमोर आहे, पण आपण त्याला पाहिलंच नाही. सीसीटीव्ही पुन्हा पाहताना अमोल एका गोष्टीकडे लक्ष देतो. त्या सावलीच्या हातात काहीतरी आहे, एक ओळखीची काठी. अमोलला आठवतं, गावात असा काठी वापरणारा एकच माणूस आहे, गणप्या, पाटील काकाचा जुना नौकर. पोलीस त्याला पकडतात. गणप्या घाबरलेला, हात थरथरतात. अमोल सरळ विचारतो, त्या रात्री तू वाड्यात का होतास? गणप्या शांत. अमोल जोरात म्हणतो, बोल, नाहीतर सगळं पुराव्यातून सांगतो. गणप्या अचानक रडायला लागतो. गणप्या रडत सांगतो, हो, मीच मारलं त्यांना. सगळे स्तब्ध होतात. त्या रात्री गणप्या पाटील काकाकडे जातो. रागाने, तुम्ही माझ्या मुलाला खोट्या केसमध्ये अडकवले. पाटील काका हसतात. तो गुन्हेगार आहे आणि तू माझा नौकर आहे. गणप्या संतापतो. वाद वाढतो. तो काठीने जोरात मारतो. पाटील काका खाली पडतात. गणप्या रडत, माझा मुलगा निर्दोष होता, पण त्यांनी त्याचं आयुष्य संपवलं. मी वडील आहे, आणि त्या क्षणी मी फक्त बाप होतो. खरा गुन्ही गणप्या, कारण वडिलाचं दुःख आणि अन्याय. पण संदीप तिथे होता, राजेश तिथे होता, आणि तिघांच्या आयुष्याने मिळून हा खून घडवला. अमोल शांतपणे, खून एका व्यक्तीने केला, पण जबाबदार किती जण आहे? संदीप राजेशकडे पाहतो, भाऊ, आपण सगळे चुकीचं होतो. राजेश डोळ्यात पाणी आणतो. आपण एकमेकांना सोडलं, आणि त्याची किंमत सगळ्यांनी दिली. गणप्याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात. तो मागे वळून पाहतो, मी गुन्हेगार आहे, पण मी वडीलही आहे. राजेश आणि संदीप दोघेही एकमेकासमोर 5 वर्षाचं अंतर अश्रूमध्ये विरघळतं. संदीप, भाऊ, अजून वेळ आहे, आपण सगळं सुधारू शकतो. राजेश हलका हसतो, हो, पण आधी स्वतःला माफ करायला शिकायला लागेल. सकाळ होते. गावात सूर्य उगवतो. राजेश आणि संदीप एकत्र शेतात उभे होतात, नवं आयुष्य सुरू करण्यासाठी. खून फक्त शस्त्राने होत नाही, तो होतो अन्यायाने, अहंकाराने आणि नात्याच्या तुटण्याने. पण प्रत्येक अंधारानंतर एक नवा प्रकाश येतो. कथा संपली, पण प्रश्न अजूनही उरतो, खरा गुन्हेगार कोण? चूक प्रत्येकाकडून होते, पण त्या चुकापासून पळणं
हीच खरी चूक असते. सत्य कधीही लपून राहत नाही, ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतं. आज त्यांनी सत्य स्वीकारलं आणि कदाचित पहिल्यांदा स्वतःला माफ केलं. जीवनात काही निर्णय असे असतात जे एका क्षणात घेतले जातात, पण त्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते. म्हणूनच निर्णय घेताना रागाने नाही तर माणुसकीने विचार करा. न्याय नेहमी कोर्टातच मिळत नाही, कधी कधी तो आपल्या अंतःकरणात मिळतो. जेव्हा आपण आपल्या चुका मान्य करतो तेव्हाच खरी मुक्ती मिळते. तुटलेली नाती आणि हरवलेला विश्वास हे सगळं परत मिळू शकतं जर आपण अहंकार सोडून सत्याला स्वीकारलं. तर ही कथा इथे संपली. पण एक प्रश्न तुमच्यासाठी, जर तुम्ही त्या जागी असता तर काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.